नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाडा नेता बुधवार 19 फेब्रुवारी 2025 DBTच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागांचा सावळा गोंधळ. 4 महिन्यांपासून निर्धारांसह दिव्यांगांचे मानधन वाटपच नाही. नांदेड सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना गत 4 महिन्यांपासून मानधनच वाटप करण्यात आले नसून लाभार्थ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक लाभार्थी हे औषधोपचार अभावी मृत्यूच्या दाढेत ओढावले आहेत. सरकारी काम वर्षभर थांब अशाच म्हणीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचा कारभार सुरू असून DBTच्या नावाखाली आणि KYCच्या नावाखाली नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना गत 4 ते 5 महिन्यांपासून मानधन दिले गेले नाही. सप्टेंबर 2024 ते बुधवारी 2025 पर्यंतचे जवळपास 6 महिन्यांचे मानधन रखडले आहे. केवळ एकाच महिन्यांचे वेतन काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले होते. परंतु शेकडो लाभार्थी आजही या अनुदानापासून वंचितच राहिले असल्याचे पाहावयास मिळाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन दिले जाते. परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 4 ते 5 महिन्यापासून वेतन दिले जात नाही. हे दुर्दैव असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले एकूण वेतन व न मिळाल्यास मार्च महिन्यातील तीव्रती ते अतितीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण. आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना सरकारतर्फे आश्वासन. मुंबई पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन व दिव्यांगांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत करू असे आश्वासन दिव्यांग मंत्रालयाच्या सचिवांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यातील दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दिव्यांग भव्य क्रांती संघटनेने आझाद मैदानात सोमवारी आंदोलन केले. यावेळी राज्यभरातील दिव्यांग आझाद मैदानात एकत्र आले होते. सोलापूर जिल्ह्यातील यशवंतनगर तालुका माळशिरस दिव्यांग अनाथ व सामाजिक बहुउद्देशीय बहुजन संस्थेला अनाथ दिव्यांग आश्रम बांधण्यासाठी खडूस येथील शासकीय जमीन गट क्रमांक 801/1 त्यातील 40 जमीन त्वरित द्यावी. दिव्यांग विकास महामंडळ तसेच समाज कल्याण कार्यालयाकडून दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी त्वरित कर्ज वाटप करावे. दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे. दिव्यांग अनाथ बहुउद्देशीय संस्थेला शासकीय अनुदान सुरू करावे. संजय गांधी समितीवर अनुदान सुरू करावे. संजय गांधी समितीवर तालुका व जिल्हा या ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनादरम्यान केली. आंदोलनात अल्ताफ काझी, संपत लोणकर, विजय घोडेकर, नागेश तुरेराव, विजय घोडेकर, प्रकाश कोरडे, अनिता चव्हाण, हनुमंत मोटे, राखी पोवार, अनिता थोरात, मनीषा पोवार यांच्यासह अनेक दिव्यांगांचा सहभाग होता. धन्यवाद.